नमस्कार, मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। कसे आहात मंडळी? तुम्ही सर्व मजेत ना? मजेतच असायला हवं। तर मी सकाळी उठले, ब्रश वगैरे केला आणि त्यानंतर आले मग किचनमध्ये रात्रीची भांडी घासून ठेवलेली होती। माझी वाटच बघत होती कधी येते आणि आम्हाला जिथल्या तिथं ठेवते। मग मी काय आले आणि लगेचच आपली भांडी लावायला सुरुवात केलेली। भांड्याचं घर छोटंच आहे पण त्याच्यामध्ये प्लेट एवढ्या मोठे लावून ठेवलेल्या आहेत ना, एकात एक अशा सगळ्या लावून ठेवलेल्या आहे आणि स्विच बोर्ड ना त्याच्या मागेच आहे प्लेट, त्याच्यामुळे ना ते खूप प्रॉब्लेम होतो। त्यासाठी मी काय केलं, छोट्या साईजची प्लेट आहे ना ती तिथं ठेवली आणि मोठ्या साईजच्या तिथून काढून घेतल्या, पण ते काढताना सारख्या पडायला येत होत्या, त्याच्यामुळे व्यवस्थित लावून घेतलेल्या। कारण कियांमुळे खूपच भीती वाटते अंगावरती पडण्याची। तुम्हाला बोलता बोलता माझी भांडी पण लावून झालेली आणि त्याचबरोबर किचन वट्ट्यावरती भांड्यांचं जे पाणी पडलेलं होतं ना ते पण लगेच स्वच्छ करून घेतलं आणि सकाळी सकाळी ताजी हवामध्ये येण्यासाठी ना मस्त अशी खिडकी ओपन करून घेतली। आता ब्रश केल्यानंतर सवयच आहे पाणी पिण्याची, तर निवांत मध्ये पाणी प्यायला सुरुवात केली। पाणी पिऊन झाले की इकडे चहा पण बनवण्यासाठी ठेवलेला। बेडरूम पण लगेच वाटच बघत होतं, कारण रात्री झोपा काढलेल्या आणि आथरून तसंच ठेवलेलं। मग कियान झोपलेलं होतं त्यामुळे ते काय उचललं नाही, तो उठून गेला आणि घेतलं मग स्वच्छ करण्यासाठी। बेडवरती बेडशीट झटकली आणि कियानला सध्या डायपर घालणं बंद केलेलं आहे, उन्हाळा आहे त्यामुळे सूचं प्रमाण कमी झालेलं आहे। म्हणलं एवढं आता गरमी होत आहे त्यामुळे त्याला डायपर वगैरे घालायला नको, त्यासाठी सहज खाली बेडशीट टाकत असे चतरंजी, तर मग ती पण लगेच वाळू घालायला टाकली आणि त्यानंतर मग माझा इकडे चहा पण झालेला होता आणि आव्हानसाठी वेट लॉस पावडर बनवलेलं होतं आणि तुम्हाला पण हवा असेल ना तर माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि खरंच खूप युजफुल आहे। त्यांचं 3 दिवसामध्येच वेट कमी झालेलं आहे, खरंच त्याने फॅट कमी होतं। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। माझं स्वतःचं झालेलं आहे आणि माझ्या नवऱ्याचं पण होत आहे। ते म्हणे तू स्वतः एवढी बारीक झाली आहेस आणि मला का करून देत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी बनवलं होतं आणि तीच रेमेडी तुमच्यासोबत शेअर केलेली होती। मग सगळं आम्ही चहा वगैरे घेतला आणि कियान पण आमच्यासोबत बसला, काही घेत नाही, तो नुसतं टाइमपास करत बसलेला होता आणि मग लगेचच घरं झाडून घ्यायला सुरुवात केलेली, कारण पारुशे घरं राहिलेली होती। आपले घर किती पण दिवसभर आवरा रात्रभर आवरा, पण लहान लेकरं असले ना पसारा इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेला दिसतोच आणि माझ्या डोळ्यांना दिसलं की मी लगेच तिथल्या तिथं ठेवत असते। मग तेच माझं काम चालू होतं आणि हे दोघं बापले की इथे म्हणजे सोफ्यावरती बसून मस्त त्यांचा धिंगाणा चाललेला होता। मग माझं सगळे घर स्वच्छ झाडून झाले आणि त्यानंतर गेले गॅलरीमध्ये, तिथं पण गॅलरी स्वच्छ करून घेतली। आता चहाची भांडी झाली, म्हणजे चहा पिऊन झालेला होता तर भांडी पण पडलेलीच होती। चला म्हणलं त्यांना कशाला तसंच ठेवायचं, त्यांना पण लगेचच धुवून घेऊया, त्यासाठी त्यांना पण धुवून घेतलं आणि आज मला बनवायची होती गोबीची भाजी। आता कोणी गोबी म्हणतं, कोणी कोबी म्हणतं, आता आम्हाला गोबीच म्हणायची सवय बरं का। तर मग मस्त असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि सुकी गोबी केलेली आणि त्याच्यामध्येच कियांसाठी पण काढून घेतलेली, कारण आम्ही जे खातो त्याच्यासाठी सध्या ना त्याची फिडिंग बंद करण्याचं काम सुरू आहे माझं, त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ पण बनवणं सुरू आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करेलच आणि मी फिडिंग कशी बंद करत आहे आणि ते तुमच्यासोबत नंतर शेअर करेलच जेव्हा त्याची पूर्णपणे बंद होईल तोपर्यंत। तर गोबीची भाजी करून झालेली होती, सगळी कामं करून झाली। आता चला म्हणलं त्याला थोडंसं खाऊ घालूया, म्हणजे त्याचं पोट गच्च राहिलं ना, तुम्हाला बाकीचे कामं करून देईल। थोडा वेळ त्याला खाऊ घातलं आणि त्यानंतर आले मग माझ्या बाकीच्या कामासाठी, कारण ती पण माझी वाट बघतच होते। आले मग किचन वट्ट्यावरती सगळा निरमा टाकून घेतला आणि स्वच्छ करायला सुरुवात केलेली। आता किचन स्वच्छ केलं नाही तर आपल्याला सगळ्यांना करमतच नाही, कारण आपला जास्त वेळ तर तिथेच जातो ना। आणि किचन स्वच्छ दिसलं तर बाकी सगळ्या गोष्टी पण स्वच्छ दिसत नाही, तर बाकी कितीही स्वच्छ करावं पण काहीच घराला शोभाच येत नाही, कारण आपल्या किचनवरतीच पसारा पडलेला असतो आणि बाकी काय स्वच्छ करता। मग त्यामुळे ना सगळ्यात अगोदर घराचं मेन सेंटर पॉईंट जो असतो तो किचनच असतो, कारण किचन स्वच्छ ठेवण्यावरच आपल्या बाईची नीटनेटकेपणा दिसतो। त्यामुळे ना मग आले किचन स्वच्छ करण्यासाठी, मग काय किचन वाट्यावरती सगळीकडे निरमा टाकून घेतलेला आणि शेगडी मी डायरेक्ट हाताने घासते, कारण त्याच्यावरती काचेचं आहे, ते त्याच्यावरती मार्क्स पडतात, त्याच्यामुळे घासणीचा वापर त्याच्यावर अजिबात करत नाही। तो सगळं स्वच्छ करून झालं, पाणी लोटून झालं आणि त्यानंतर आता भांडे घासायचे होते। जेवण झालेलं नव्हतं पण स्वयंपाकाची भांडी पडलेली होती, मग लगेचच घासण्यासाठी घेतलेली। नवऱ्याला जरी सुट्टी असली तर आपल्याला कधीच नसते, आपली कामं ही आपल्यालाच करावी लागणार होती आणि आज आहोंना सुट्टी नव्हती, म्हणजे त्या हाफडेने घरी राहिलेले होते, कारण आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सगळीकडे इराण आणि अमेरिकेचं युद्ध सुरू आहे आणि त्यामुळे सगळ्या सामान्य नागरिकांची बोंब होत आहे, गॅसचा तुटवडा पडत आहे। तुटवडा म्हणजे काय, सप्लाय तर बरोबर सगळीकडे होतच, पण लोक आता हरबडून गेले आहे गॅस भेटतो की नाही त्याच्या सगळे एजन्सीवर गर्दी करत आहे आणि तिथनं सप्लाय दुसऱ्या ठिकाणी होत नाही, कारण सगळे लोक तिथं जाऊन पोहोचत आहे, त्याच्यामुळे बाकीच्यांना काय गॅस भेटणार। मग आम्हाला आता गॅस कनेक्शन घेतलेलं नाही, आम्ही इतक्या दिवस ब्लॅकनेस गॅस घेत होतो, मग ते कनेक्शन घेण्यासाठीच आज घरी राहिलेले होते।
पण काय ना, आता नवीन कनेक्शन सध्या बंदच केलेले आहेत, त्यामुळे आता सेकंड ऑप्शन काहीतरी शोधावं लागणार, नाही तर उपासमार व्हायची बारी. तसं तर काय होणार नाही, गॅस आहे सध्या. संक्रांतीच्या वेळेस भरलेला होता आणि मला 3 महिने तरी जातोच, त्याच्यामुळे ठीक आहे. बघूयात आता काय होतं. तर तुम्हाला बोलता बोलता भांडी पण घासून झालेली आणि आंघोळ राहिलेली होती माझी, ती पण करून घेतली. टॉयलेट, बाथरूम, आंघोळ आणि कपडे हे चारही कामं माझे करून झालेले. आता चला म्हणलं कपडे पण वाळत घालूया. सकाळी वाळू घातलेले कपडे हे वाळून झालेले होते, कारण सकाळचं ऊन एवढं कडक पडतंय ना की दुपारच्या उन्हासारखंच वाटतंय. मग कपडे पण इतक्या लवकर सुकून जातात ना की काही टेन्शनच राहत नाही. आता पावसाळ्यामध्ये बघू काय होतंय. तर मग काय सगळे कपडे पण लगेचच वाळवायला घेतलेले आणि कपडे उलटे करूनच टाकत असते मी, कारण कलर उडण्याचे चान्सेस असतात. आता सगळं झालं होतं. आता ही गॅलरी खूपच घाण दिसायला लागली होती मला, कारण रोज फरची कपड्याने ते काही व्यवस्थित निघतच नव्हतं. चला म्हणलं आज जी झाडांची घाण पडलेली असते ना, म्हणजे मातीची, तर ती आपण झाडूनी म्हणजे खराट्याने स्वच्छ करून घेऊया. त्यासाठी बकेट आणि खराटा घेऊन आलेले आणि मस्त पाणी टाकून सगळी गॅलरी स्वच्छ करून टाकल्याने बघितलं तर काय की यांनी भरपूर अशी घाण टाकलेली होती, तिथं काय काय टाकून ठेवलेलं होतं. मग लगेचच सगळं पाणी स्वच्छ असं काढून घेतलेलं आणि गॅलरी पण धुवून झाली. आणि आहोने एक पार्सल मागवलेलं होतं मॉस्किटो नेट. तर सध्या मच्छर खूप परेशान करत आहे, त्यासाठी हे सोल्युशन म्हणून मागवलेलं आणि तुम्हाला शॉर्ट्समध्ये बघायलाच भेटेल ह्याचं काय यूज केलं आहे. तर